नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये। तर आता आला आहे पावसाळा आणि पावसाळा आला की आपली एक जी ठरलेली ट्रिप असते ती तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितच असाल, ती आपली कोकण ट्रिप सावंतवाडी मंजुमल बॉईज सोबत। तर ती ट्रिपला अजून म्हणजे आम्हाला जायची डेट अजून 5-6 दिवस आहेत, पण आमची आता प्री प्लॅनिंग चालू झाली त्या ट्रिपची। तर आता आम्ही चाललो डीमार्टला। तर डीमार्टला आपल्याला थोडं सामान घ्यायचं आहे, सगळं जे आम्हाला ट्रिपला लागणार आहे 5-6 दिवसाच्या ट्रिपसाठी। तर ते सामान घ्यायला आम्ही चाललो। आपल्यासोबत ॲज युजल तन्नू भाई, अत्तू भाई, पुढे रेयांश, वहिनी आहे, दादा इथे, आणि आमचा जितो तिकडे आहे पुढे, तिथे थांबला डीमार्टला। आता आपण डीमार्टला जाऊया, थोडंफार सामान घेऊ आणि तुम्हाला सांगीनच आम्ही जेव्हा आम्ही निघू ज्या डेटला, त्या डेटला तर आपण तुम्ही बघालच अजून कोण कोण आहेत आणि किती सामान आपलं होईल या ट्रिपसाठी। तर चला भेटू डीमार्टमध्ये। आपले शेफ, मास्टर शेफ भेटल्यात आपल्याला इथे। गाडी आपली पार्किंग मध्ये चालू आहे सध्या। आता पोहोचतो डीमार्टला, जरा पार्किंग केली गाडी, करा पार्किंग यांची एकदम असं वाटतं कुठे ते घाटामध्ये आलो आम्ही। घाणेरडी पार्किंग आहे यांची। चालत जावं लागेल। हे ते मिस्टर बीन सारखं वाटतंय ते। हाई हे डीमार्ट आहे ना नक्की इथे? इथे कोबा केला वाट काम डीमार्ट। माझ्याकडे डीमार्ट पाहिजे ते कॉपीराईट मारणार। हो डीमार्टला टॅग पण करणार आहे, एकदम फालतू पार्किंग। आम्हाला ओरडले व्हिडिओ काढतो म्हणून आम्ही गपचूप व्हिडिओ काढू, बोलताना आम्हाला व्हिडिओला घेता येणार म्हणून आम्ही हळूहळू थोडं एक शॉर्ट्स घेत राहू आम्ही। चला आपली शॉपिंग झाली आहे, आता आपण चाललो परत घरी। तर आता आपण भेटूया कुठे? सावंतवाडीला। आता आपण डायरेक्ट भेटू सावंतवाडीला। तर डायरेक्ट जाऊया, पाऊस भरपूर आहे, सामान पटापट टाकून घरी जाऊया। चला भेटू लवकरच। आपण जेव्हा निघू आम्ही, जेव्हा सावंतवाडीला जायला आम्ही निघू तेव्हा आपण भेटूया 2 ते 3 दिवसांनी। तर चला बाय। हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या पुण्याच्या ब्लॉग मध्ये। सामान एवढं जास्त झालंय। आज आपली शेवटी डेट आलेली आहे जुलैची, आपली ट्रिपची मंजुमल बॉयची सावंतवाडी जायची। सामान बघा आमचं, एवढं सामान आहे लिफ्ट मध्ये। अर्धी पब्लिक आमची चालत येते तिकडून। आता आम्ही सामान खूप भरपूर लेट झालाय आता याच्यामध्ये, आम्हाला बराच लेट झालाय। लिफ्ट सगळ्या फ्लोअरची थांबाय यार, लिफ्ट बंद कर यार। यो हा हो चालेल, बाय बाय। सगळ्या फ्लोअरची आमची लिफ्ट थांबत चालले। 12ची ट्रेन आहे, ती आम्हाला 11:15 झाले। काय माहिती आम्ही लवकर काय अरे यार, परत कोणी दाबला यार? फ्लोअर कोण दाबतं यार? हे तन्मय यार, हलतुगिरी करताय काय यार? आम्ही तिघं तर पुढे निघालो, मी, जितू दादा आणि मनोज। ललित दादा, तन्मय आणि अथर्व मागे आहेत, कारण का आम्हाला पुढे जाऊन तिकीट काढायची आहेत, लेट झालाय त्याच्यामुळे। त्या लोक रिक्षा भेटत नाहीयेत। तर मागची जी ट्रिप झाली आमची मंजुमल बॉयची, त्याच्यामध्ये जेवढं सामान होतं त्याच्यापेक्षा अर्ध सामान आहे, तरी आमची हालत झाली बघा, घामाघूम झालोय। त्याच्यामध्ये सामान इकडून तिकडून धावण्यामध्येच। आता आपण मालक स्टेशनला पोहोचू।
मावळ स्टेशनला पोहोचू आणि आपण तिकीट काढून घेऊ. यावर्षी खास आकर्षण आहे आमच्या पूर्ण ग्रुपचं, ते म्हणजे टी शर्ट. आम्ही नवीन टी शर्ट छापले आहेत आमच्या ग्रुपच्या मंजुमल बॉईजच्या. त्या तुम्ही बघालच ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसलं होतं, सकाळी दिसतील त्या, कारण की आम्ही आता सगळ्या बॅगेत ठेवल्यात. आता घात ते घामानी ते सगळ्यांची वाट लागेल. उद्या सकाळी आपण फ्रेश मध्ये घालू ते टी शर्ट. तर चला आता भेटू मग मालाड स्टेशनला आणि सगळे आले की आपण परत चालू करूयात आपला ब्लॉग. तर चला भेटूया. या पूर्ण सिरीज मध्ये तुम्ही बनवून राहा. याचे किती पार्ट येतील ते बघू आपण. 3, 4, 5 पार्ट येतील. जसे पार्ट येतील त्याचे आपण अपलोड करत जाऊ. मालाड स्टेशनला पोहोचलो. सगळ्यांची हालत बघा. नाही ओके. हे बघा हे सगळ्यांची हालत. गरमी आणि हे आमचा एवढा बोजा दिसतात. एकदम आम्ही धावत तिथून वरून असे 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 करत आले. बिचारा आपल्या भावाचं तयार मॅच चालू होता. होय नाही होय नाही होय नाही. शेवटी भाऊ आपला आलेला आहे. काय भाऊ? कसं भाऊ कसं वाटतं तुला? भाऊ नसता आला तर ट्रिपला मजा नसते आली आमच्या. शेवटी भावाने घरी मार खाल्ला, पाया बिया पडला, भाऊ लोटायकडे घातलं तेव्हा भाऊ आला. आपल्याला लेट का होतो नेहमी, याचं रिझन काय? याचा रिझन एकच आहे की अभिजित पारसेकर जो ब्लॉग बनवत नाही. मी लेटला गेलाय. हे बघा लेट लतीफ. मी नाही, मी पहिला आलो. आणि ॲज युजल हा तर हाच आमचा लेट लतीफ. आज हा पण होता लेट मध्ये. यावर्षी आपला एक मेंबर कमी आहे, ऋषिकेश वाडेकर, जो गिरायला भांडी घालत होता. कंटाला आम्हाला घामाघुमला आपण. आता आपण भेटूया. आता आपण दादरला भेटू जरा. पण आम्ही मोबाईलचे चार्जिंग वाचवतो. ट्रेनमध्ये गेलं की तेव्हा चार्ज करू आपण, मग तेव्हा भेटूया आपण. ट्रेन लवकर टाइमवरती आली आहे. काय हात थरथरले? सामान उचलून थरथरतात. आपला A1 डब्बा सेकंड AC. हे स्लीपर पकडायला धावा चालू आहे. जनरल. इथे आम्ही एवढे पैसे टाकून 2 टायरची तिकीट घेतली, पण आम्ही स्वतःला अपग्रेड केला. पण आमचेच मित्र आमच्याच उरावर बसायला निघाले. हे बघा पोट खराब करून आलाय. सगळ्यांची नाका बंद केली. हा बघा डुसका मारतोय 2 टायर AC मध्ये. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. आणि सगळ्यांची हालत बघा. इथे अर्ध्या लोकांनी पडदे लावून घेतले जस्ट बिकॉज तन्मयमुळे. ठुसलं त्याली बघाशी. बिर्याणी खाल्ली, काय काय खाल्लं. आता हे बघा इथे दाखवतो तुम्हाला. ते कुरमुरे कुठे गेले रे? ते कुरमुरे हे एक 4 पॅकेट होती, हे एकच राहिलं. आणि इथं सगळ्याच्या आज रात्रभर हा काय हंगामा घालणार आहे, गुडगुज घालणार आहे. जेवढं रेल्वेच्या इंजिन मधनं धूर नाही येणार तेवढं याच्या खालून धूर येणार आहे रात्रभर. पोटातलं असा पोटात असं दूर बाहेर येणार आहे. आता आपण ठाण्याला आलं. इथे ठाण्याला पाऊस पडला रे. मराठी. आणि अण्णा तुम्हाला काय वाटतं या वासाबद्दल? तुमचं काय प्रतिक्रिया आहे? मी समोरच राहतो, मला माहिती आहे की मनोज पुजारी यांना ह्या वासाची सवय आहे, कारण काय हे त्यांच्या समोरच राहतात, त्यामुळे त्यांना वासाची खूप सवय आहे. मनोज पुजारी फॅमिलियर झालाय तर मंडळी आता सगळे झोपलेत. आता आम्ही जस्ट जेवलो. आता मी पनवेलला पोहोचलो. तर आता उद्या सकाळी भेटूया. जरा हिरवगार कोकणामध्ये आपण भेटू. तर सध्यासाठी सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. उद्या सकाळी भेटूया. गुड मॉर्निंग मंडळी. तर आपण पोचलो आता संगमेश्वर रोडला. गाडी बरीच लवकर आली आहे संगमेश्वरला, त्यामुळे थांबून आहे गाडी. आणि बाकीचे जे पंटर सगळे झोपले आहेत.
जाग आली म्हणून मी लगेच व्हिडिओ काढायला आलो. रात्रभर AC बंद चालू होत होता आणि आजूबाजूची पब्लिक होती. रात्रभर ऋषी चावचाव त्यामुळे प्रॉपर झोप पण झाली आहे. थोडा बहुत व्हिडिओ वगैरे काढू, तर चांगले शॉर्ट्स घेऊ जर आपल्याला मिळाले तर धुक्याचे वगैरे, तर आपण झोपू आरामात. आपलं काय शेवटच आपल्या शेवटी लास्टच उतरायचं सावंतवाडीला. बराच वेळ झाला, गाडी अर्धा तास झाला थांबली आहे संगमेश्वरला. जरा चहा पिऊया, जरा फ्रेश वगैरे होऊया, बाकीच्यांना पण उठवूया आपल्या सगळ्या मंडळींना. तन्मय, अथर्व, ललिता, जिजू दादा, मनोज. चला भेटू थोड्या वेळाने परत. जेव्हा आपली कामाच्या चिठ्ठ्या उडतील तेव्हा भेटूया आपण. भरोसा नाही का टाकल्या आता ह्याच्या घरी पक्क बोलवते. तर आता आम्ही कणकवलीला अंडा पफ रवा केक मागवलाय. भूक लागले म्हणून रत्नागिरीत आम्हाला ते वडे खायचे होते म्हणून आम्ही कणकवलीवरून आम्ही मागवलंय. आमचा मनोज शेठ ह्यांच्या ओळखीने बेकरीमधनं सामान येणार आपल्याला. तिथे सगळे मोबाईलमध्ये आहेत, बघू शकता. फेमस आरबी बेकरी, कणकवलीमध्ये फेमस. कोणाला घ्यायचं असेल तर मनोज पुजारी यांचं नाव सांगा. आरबी बेकरी. कॉन्टॅक्ट नंबर कणकवली. शकीरा बाजूला TC काका बसल्यात, तर पण ह्यांच्या मस्ती काय संपत नाहीत. आता भूक लागले जाम. एक वडा खाल्लेला फक्त सकाळी आम्ही आणि कॉफी प्यालेलो. ट्रेन लेट आहे, एक तास ट्रेन लेट आहे. कणकवलीला सॉरी सावंतवाडीला काय टाकणार आहे बूम चाकाला का चाल. सावंतवाडीला ही 12:30-1 पर्यंत पोहोचेल ट्रेन. मग आपण प्राजक्तामध्ये जेवायला जाऊ. प्राजक्ता किंवा सामानमध्ये अजून ठरलं कुठे जायचं आहे ते, पण जास्त तर सामानमध्ये जाऊ जेवायला. आता आपलं चालू झालेलं आहे काम वाटप. मौत का नंगाना म्हणजे काम वाटप. कोणाला कुठलं काय येणार आहे सगळ्यांची नावं. हे चिटिंग ना तन्मय. तन्मयचा थोडा गॅस लिकेजचा प्रॉब्लेम झालाय. सगळ्यात त्याने भोपाळ केलेला. त्याला दे कशी मारली माहिती नाही ना भाई. अजून घे. काय लिहायचं. भांडी घासायचं काम आमच्याकडे आलेलं आहे पहिल्यांदा. भांडी घासायचं काम आपल्या अभिजित पार्सेकर ब्लॉग आणि अण्णामारी यांच्यावर आलेलं आहे. बायस झालेला आहे. आणि आता अशा प्रकारे हे बाकीच्या चिट्ट्या काय कामाचं. आणि हे दोघं, ह्या दोघांचं साफसफाई टॉयलेट पासून सगळं आहे. तर गाईज फायनली आपण पोहोचलो सावंतवाडीला. आपली ट्रेन इथे लागलेली आहे. आपले लगेज वगैरे सगळं बाहेर आलेलं आहे. आपले पंटर लोक. काय पंटर्स. हाय. फायनली आपण पोहोचलोय. 1 तास गाडी लेट होती. आपल्या त्या रिक्षा येणार आहे. मागच्या वेळेला आम्ही त्या डब्यात मर्सिडीज इको गाडी येते आपली. मागच्या वेळेला आम्ही त्या डब्यात होतो, थर्डला डब्यामध्ये. यावेळेला आम्ही या डब्यात होतो. पगारवाढ झाली आमची, त्यामुळे आम्ही इथे आलो. ट्रेनमध्ये एसी बरोबर भेटला नाही. एसी बंद होता. एसी बंद होता. स्टाफ बरोबर नव्हता. त्यामुळे स्टाफने आम्हाला खूप त्रास दिला. आम्हाला प्रॉपर एसी चालू करून दिला नाही. सेकंड एसी आम्ही तिकीट असताना पण. आणि दुसरं म्हणजे आम्ही झोपलेलं असताना पण
चादरी बिदरी घेऊन गेले स्टाफ त्यांचे. आम्ही त्यांना ओरडलो पण तेव्हा त्यांनी परत जाऊन ठेवल्या नवीन चादरी. आता आपली गाडी येते, मग आता आपली गाडी आली की आपण जाऊया. पोचल्या त्याला फोन आला आहे, चालू झालेला आहे त्याचा त्याचे फोन. हा, फोन काय संपत नाही त्याचे. तू मेरे से प्यार करती की नाही करती, तो वाला बॉय आया ना. चला आपली गाडी आली आहे तिकडे, इको गाडी आपल्या काका नाही आले अजून. मग ही कोणती गाडी आहे? हे जीवाला जायचं का आता? चल दोन्ही सामान ठेवू दे आपलं. हे म्हणून बॅग राहते. चल काय झालं, कशा आहेत? वर्षापर्यंत आपली भेट झाली. हेच काय ब्लॉग मध्ये होते, त्यांच्या गाडीतनं आम्ही गेलेलो घरी. या वर्षी परत तेच आहेत आपले काका. जेव्हा जेव्हा उद्या जाणार घरी, जेव्हाचा प्लॅन कॅन्सल आता आपण घरी जाऊया डायरेक्ट. कारण का ट्रेनमध्ये आम्ही आमच्या मनोज भाऊंनी आम्हाला एवढा नाश्ता करवला. कणकोलीवर आम्हाला प्रेम आलेलं. आरबी बेकरी मधनं थँक्यू सो मच अंडा पॉप साठी. चला गणपती बाप्पा मोरया. आता आपण चाललोय घराकडे. आपल्या जेवणाचा प्लॅन आपला कॅन्सल झालाय. आपला भावाचा नाका काहीतरी गेलंय गेलेला भाऊ काहीतरी नाकात घुसतोय. आणि मला सगळ्यांना ऍडजस्ट करून बसलो आम्ही सगळे अण्णा काय बोललाय तर काय नाही. आता घरी जाऊन साफसफाई करायचं आहे, भांडी घासायचं. भांडी घालायचं काम हा करणार आहे सकाळी. रात्रीच आम्ही दोघं मिळून सकाळी मनोज आणि रात्री दोघं मिळून. नाही, जो भी करेगा दोनों साथ में करेगा. तू नहीं करेगा मैं भी नहीं करेगा, मैं नहीं करेगा तू भी नहीं करेगा. डील फायनल. डील फायनल. फायनली आपण घरी आलेलो आहोत भाऊ. काकाने आपल्याला घरी आणलं फास्ट मध्ये एकदम. हे आपले डंपर लागले इथे दोन आपले डंपर आहे. आणि हे आपला होम स्वीट होम. बघा ड्रीम डेस्टिनेशन आपला. इथेच मगरी आलेला काही दिवसापूर्वी. आता बघू आम्हाला दिसतात का मगरी. चला सामान काढूया. सामान काढूया आपलं. ती बॅग घे. डॉक्टर नाहीत वाटतं कुठे गेलेत. भाई मगरी चेक करा खाली आहेत काय. गेल्या वर्षी आम्ही इथे अरवाना सोडलेला, तर बघूया केवढा मोठा झालाय. काय 1 वर्षानंतर भेट होते. डिसेंबरला आम्ही आलेलो, पण डिसेंबरला तो दिसता नाही एवढं, कारण का पाणी खूप खाली गेलेलं. आता जरा भरलंय तर जरा एकदा चेक करूया केवढा मोठा झालाय. हवा हो भाई कडक मोठा झालाय बघा. अरवाना आम्ही जर सोडलेला गेल्या वर्षी बराच मोठा झाला आता. आणि एक गुरामी पण आहे तो बघा, व्हाईट गुरामी. असं वरून साईज आहे तेवढीच वाटते. इथे तो आता आपण घरी पोहोचलो. थोडं घराची साफसफाई वगैरे झालेली आहे. थोडं आता जेवणाची तयारी चालू आहे आमची संध्याकाळची. कारण का आता तर आम्ही ट्रेनमधून नाश्ता केला, त्याच्यामुळे कोण जेवायची इच्छा नाही कोणाचीच. तर अजून आतमध्ये रूम बाकी आहे म्हणून सामान सगळं आपलं बाहेरच ठेवलं आहे. इथे रात्रीच्या जेवणाच्या मसाल्याची तयारी चालू आहे. भाई दादा आला साफ करतोय. अथर्व लसूण जिथू आता इथे चॉपिंगचं काम चालू आहे. माझा पार्टनर जो आहे तो इथे भांडी घासतोय. मनोज माझा पार्टनर भांडी घासतोय. अजून थोडं आम्हाला सगळं सेटअप करायचं बाकी आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जरा बाहेर जाऊ फिरायला. जवळपास पाऊस तर नाही आहे, सोमवारपासून पाऊस पडलाच नाही बोलतात ते. आता थोडीशी एक सर येऊन गेली, तर आता थोडं अजून सामान आवरू वगैरे. प्रकारे अभिजित पार्सेकर जे सर्वांचे चाहते 1 मिलियन व्ह्यूज वाले, त्यांना आम्ही खोबरं किसायला लावलंय इकडे.
आणि कोणाला सुट्टी नाही इकडे कामासाठी. बघत्या सगळ्यांना जसं धंद्याला लावलंय, कांदे कापून लावले. इकडे लसूण सोलायला कंटाळा आल्यावरती सगळे कचऱ्यामध्ये टाकणारे पण आहेत इकडे दोघं जण. त्यामुळे जरा आम्ही सांभाळूनच करतो सगळी कामं. आणि बिचारा मनोज अण्णा इकडे जो एकट्याने हा पूर्ण डोंगर उपसला इकडे, आणि त्याने ज्या प्रकारे लावली आहेत भांडी त्या प्रकारे शोधण्यामध्ये तर आम्हाला कंटाळा येणार आहे ना. ह्याने नुसतं साबण लावून दिलंय पण फेस त्याच्या तोंडाला आलाय. आणि अशा प्रकारे पहिली नसतं पहिली हवं त्याचा लायटर खराब. इथे आम्हाला हायवेला ही पिल्लं दिसली कुत्र्याची. उगाच गाडी खाली आली असती. पकड घाबरलेली आहेत पिल्लं. त्यांना एकाच साईड सेफ साईड डोळ्या कुठेतरी. सेफ नाही, एक काम करा अरे यांना इकडे ठेवलं नाही इकडे बाहेर आणि कुठे आतमध्ये ठेवलं ना तरी पण ते लोक टाक ना डिक्की मध्ये. आता काय करूया, घेऊन जाऊया. हे दादा अशीच मरतील रे. अरे घरी नाही, आपण साईडला कुठेतरी ठेवूया चांगल्या ठिकाणी. आता हे ना आम्ही कुठेतरी सोडतो सेफ जागी. कारण का इथे ठेवलं तर इथे हायवे आहे मुंबई गोवा, तर इथे बिचाऱ्यांचा जीवाला धोका आहे. असं सोडून घेऊन कोणतरी गेलंय. चल उचला ना चल. काय करायचंय, कुत्र्यांना आम्ही रिस्क्यू केलेला आहे इथे. पाटील आता आम्ही कुठल्या तरी सेफ जागी आम्ही त्यांना सोडू. कारण का इथे मुंबई गोवा हायवेला सोडणं खूप चुकीचं आहे. कोणीतरी आणून सोडलेली आहेत ही पिल्लं. इथे जीव जाऊ शकतो. इथे गाड्या खूप फास्ट येतात. तर आम्ही त्यांना आता कुठेतरी चांगल्या सेफ जागी सोडू. कुत्र्याचा आवाज आला ना. नाही रे, ते भुकत होते. थोडी बिचारी छोटी छोटी पिल्लं आहेत. तर आता आपण कुठेतरी चांगल्या जागी सोडा जिथे सेफ राहतील पिल्लं. हायवे पासून मंदिर आहे का इथे? सोडूया इथे वरती सोडूया. आपल्याला एक रेस्क्यू चांगली जागा भेटलेली आहे. त्यांना इथे सेफ जागेत आपण त्यांना ठेवतो आहोत. नाही कुठे ठेवला तो खाली. अन्ना उचल, अन्ना गेला बॅनरच्या मागे. चला बाय 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 लोग. सी यू. सायनारा. फायनली चला हात मोठे आहे. आपापला रस्ता गेलेत. आता आपण आपापला रस्ता जाऊ. पण चाललो चिकन आणायला संध्याकाळच्या जेवणासाठी. थोडी एक सेवा बिचारे तर हायवेच्या गाड्या खाली होऊन बिचारे मेले असते. ते भरपूर लहान पिल्लं होती. कोणीतरी येऊन सोडलेलं त्यांना कोणा असं जेवण रस्त्यावरती. तर आता बिलकुल चांगला जागी. तर मंडळी आपण आता आलो घरी. तर आता आपली चालू आहे जेवणाची तयारी चालू आहे. आज संध्याकाळी जेवणामध्ये कलेजी पोटा आणि चिकन आहे. तर त्याची तयारी चालू आहे. तर आम्हाला त्याची तयारी करायची आहे. तर आजचा ब्लॉग आपण इथे संपवतो आहोत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.